इंद्रायणी नदीवरचा पूल ढासळलेला आहे. त्याच्यामध्ये दोघांचा तर जीव गेलेलाच आहे, ही बातमी आता आलीच आहे. मात्र 30 ते 40 लोक पाण्यात वाहून गेली असं तिथं बघणारे स्थानिक पर्यटक सांगताना दिसत आहेत. मात्र त्यावेळेला अजितदादांची जी बाईट आली त्याच्यात ते असं म्हणतायत की पूल सडलेला होता, त्याचं लोखंड सडलेलं होतं, पूल जुना होता आणि त्यामुळे जास्त प्रमाणात लोक तिथं उभं राहिली, काही जणांनी बाईक त्याच्यावरती गाठली म्हणून तो पूल ढासळला. तर दुसऱ्या बाजूला सुनील अण्णा शेळके असं म्हणतायत की अतिप्रमाणात लोक उभी झाली, बाईक गाठलेत आणि त्याच्यामुळं आम्ही मर्यादा गाठलेली असताना सुद्धा लोक जास्त प्रमाणात उभी झाल्यामुळे पूल ढासळला. मला साधा प्रश्न विचारायचा आहे, प्रशासन तुमचं आहे, व्यवस्थापन सगळं तुम्ही बघताय, मग असं सगळं असताना जर अतिरिक्त लोक तिथं जमा होत असतील, 100-200 लोक जर त्या पुलावरती जात असतील तर ते बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांची असते. जर पूल खरंच म्हणजे जसं सगळीकडे पाहणी होते की पूल तुटायला आलाय, की काही अडचण आहे किंवा फार जुना आहे, त्याला रिस्ट्रक्चर करायचं आहे, तर त्याच्यासाठी तो बंद करायची जर व्यवस्था होत असेल किंवा त्याच्या पर्यायी पूल उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी दादा तुम्ही म्हणताय की 8 कोटीचा निधी मंजूर आहे दुसऱ्या पूलसाठी. मग असं असताना अर्थात तुम्हाला माहिती आहे तो पूल आज ना उद्या पडणार आहे, मग असं असताना सुद्धा तुम्ही तो पूल लोकांना रहदारीसाठी देताच का? प्रश्न साधा आहे. मंडळी, तुम्हाला सुद्धा योग्य वाटत असेल तर पोहोचवा हा व्हिडिओ दादांपर्यंत.